बॉडी पूर्ण सगळी किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली आहे. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या घोर फायद्याच्या झाल्या त्या गुंडाच्या त्यांच्या प्रमाणे काय वाटलं असं नाही बाबा. मी असं कधी दाखवत नाही. मला त्या 3 वर्षाच्या लेखीत ऐकलं आणि हे बघितलं त्यांचा खूप झालाय आलो काढ सडली वर पूर्ण सडली दादा थोडं भाग आपल्या ज्या पार्टनर झाले काही गोष्टी करा आणि आता आपण सर्वजण आहे जोर दादा थोडं भाग हे दोन्ही आता होणारच. कारण तुम्ही नेमका खंडणीतल्या लोकांना लावत सगळ्यांना सारखा न्याय देत नाही. कुटुंबाला बोलला तुम्ही एक करतो मुख्यमंत्री दुसरं करायचं. इथं धाराशिवमध्ये 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायला. तो धनंजय मुंडे टोळ्या वापरायला लागला गुंडाच्या. सारखा तो त्याचे लोक धमक्या देते धनंजय देशमुखला. त्याच्यानंतर ते हे पाळीव लोक जे हे बलात्कार त्यांचेच आहेत. हे जे बलात्कार आहे धाराशिवचा त्याचीच गँग आहे. त्याची बॉडी सेल्डी आहे ती त्याचाच प्रताप आहे त्याच्याच गुंडाचा. मग संतापच तुम्ही लोकांचे लेकरं सोडून गेले सोडून किडे पडले त्यांना तरी तुम्ही सरकार त्यालाच समजेता. आणि तरी तुम्हीच म्हणता जातीवाद. तरी तुम्हीच म्हणणार जातीवाद. ते धनंजय मुंडेच म्हणणार जातीवाद करतो आम्ही. तू लोक मारून टाकायला लागला. तुला धनगर कळणार मराठी कळणार तुला दलित कळणार तू कोणाला उठलं की मारून टाकायला होतो त्या टोळीला. आणि जातीवादी आम्हाला म्हणतो. बंदराला कधी बोललो आम्ही धनगर दलित मुस्लिमांना बोललो कधी. गुंडगिरी करणाऱ्याला बोलायचं नाही का. त्यांना कापून द्यायचं का. त्या केजमध्ये सुद्धा एक मुलगी मारून टाकली. त्यात धनंजय मुंडेची टोळी तो गुंड पाळे लोक मारून टाकायला त्याची टोळी सगळी. त्या पिठी नायकला धनगराचं पोरग मारून टाकलं याची टोळी. आता बाहेर पडायला लागले. आता आमच्याकडे यायला लागलं म्हणून माहीत व्हायला लागले. बोलायचं नाही गुंडावर. मग याचा जात उडीतो देऊ धन्या मुंड्या जात उडीतो वंजारी उडीतो ओबीसी उडीतो. आता कर तू पाप तू जातीला कशाला पुढं करतो रे. वंजारी जातीला पुढं काय करतो ओबीसी जातीला पुढं काय करतो पुन्हा करणार तू. त्या महारणवर म्हणून त्यांचा मर्डर का टोळी तू माणसं सरळ मारायला लागला. बलात्कार झाला याला सोलापूरला. ते खंडणी खोराच्या त्या पायदर्शीनेच केलं. बोललो का बोलू नका म्हणजे काय. गुंडाला बोलायचं नाही का तो. जात कशाला ओढतो याच्यात पाप तू करतो. आणि ती लाभार्थी टोळी धनंजय मुंडे ही आंदोलन करायला पाठवतो. उलट हे धनंजय मुंडेनी जातीला डाग लागायला लागला त्याच्या. याने हे आरोपी चांगले धरून उडू आणले पाहिजे जेलमध्ये टाकले पाहिजे. खराच जर धनंजय मुंडे मराठ्यांना मानतो म्हणतो ना तो मागा एकदा म्हणला होता मी ज्या वेळेस संकटात होतो त्या टायमाला मराठ्यांनी मला साथ दिलेली. तू जर खरा असल असतील ना तर हे जे बलात्कार करतात का पोरं संतोष देशमुखला मारते यांना टंगळे धरून ओढून आण. धनगराचे पोरं मारून टाकलेत. या मारून टाकणाऱ्याला त्या आरोपीला टंगळे धरून ओढून आण जेलमध्ये टाक. मग मराठी म्हणते तू उपकार तुला. अरे करायला लागला पाप तू. डाग लावा लागला त्या जातीला वंजाऱ्याच्या ओबीसीच्या. आणि दुसऱ्याला म्हणतो जातीवादी. जातीय तेढ निर्माण करायला. ही धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करायला लागलाय.
तर टोळीला आंदोलन करायला लोक माझ्या विरोधात आंदोलन कर, आरोपीच्या बाजूनं उभा राहायला लागले, साथ द्यायलेत आरोपीला. ही राज्यात अशी प्रथा आहे का कुठं? आता समजा यांच्या घरातलं कोणी मेलं तर मग मराठ्यांनी का प्रतिमोर्चा काढायचे का? ही रोड पाडायला लागला धनंजय मुंडे, ही रोड पाडतो. एखाद्या महिलेला शेडलं, आरोपीच्या बाजूने उभा राहायचं का आता इथून पुढे? तुला ही रोड पाडायची का? कोणत्या दिशेला चालला तू? आरोपीच्या बाजूने मग आम्ही आंदोलन करू इथून पुढं. राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. का नाही देणार? हे काय आहे? मग आता डोकं सरकलं आज. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. कोण संभलितोय धनंजय मुंडे? कोणाच संभलितोय? त्या पोराने काय केलं? सोलापूरमध्ये बलात्कार. काय करायला धनंजय मुंडे? कशाला तो हे जात वंजारीचे बदनाम करायला? तू स्वतः पाप फेडणार, तू पाप करणार, तू फेडणार तूच. त्यांना कशाला डाग लावतो? ही कोणची पद्धत आहे? पाप तू करणार आणि पापावर पांघरून घालायसाठी ओबीसीला बोलिणार, म्हणजे ओबीसीला पांघरून टाकायला होईल. म्हणजे पाप कर तू आणि तू ह्याच्यात वडेव. ओबीसीचं सुधाराव नाही वाटले तुला? का ओबीसी काही खायचं असलं की तुलाच, योजना तुलाच. आणि आता संकट आलं, ओबीसीचा पळा. हे असं पळा का? लोकांच्या लेकरावर बलात्कार करून ते धनगराचं पोरगं तळ्यात मारून टाकले. पिठे नायगावच्या बीड आणि पाटोद्याच्या बाउंड्रीवर महार रोडचं पोरगं मारून टाकलंय. बंगाली पिंपळ्याचं त्या बागपिंपळगावचं मारून टाकलंय केवढा तालुक्यात. काय प्रयोग घेते? आता लय येणार आहे बाहेर. आणि लोकांना माझं TV 9च्या माध्यमातून आव्हान, माझे भात दाबून राहू नका. कुणी कोणाकोणावर अन्याय झालेला ना सगळे सांगा. मरतेल कुटुंब, लेकरा बाळ सांभाळा. इथून पुढं लेकरा बाळाला कुटुंब सांभाळा स्वतःच. धट बाना जरा, अन्याय सहन करू नका घरात बसून. सांगा आता सगळे व्यक्त व्हा, बाहेर पडा. तुम्ही लेकरं मारता का? मग कुटुंब वाचवा, गल्लीच्या मदतीला जा. धड बाना सगळेजण, नसतात जगणं मुश्किल होईल. तुमच्या जर कुटुंब सांभाळायचे ऐपत नाहीत म्हणल्यावर, तुम्ही कुटुंबाचं संरक्षण करू शकत नाहीत म्हणल्यावर तुमचा काय उपयोग? मग कमीत कमी आपण आपल्या कुटुंबाचं संरक्षण तरी करायचं शिका. एकमेकाच्या शेजाऱ्याच्या पाजाऱ्याच्या गल्लीतल्या कुटुंबाला मदतीला धावून जात जा. नसतं हे लोक कापू कापू टाकतील. सावध वायदू पुढं कोणाला पाय लावायचं नाही. मी मोगाच भाटण्यास सांगितलंय. आपण वाटा जायचं नाही. पण आपल्याला जर मरणच यायला लागलं तर प्रत्युत्तर तर द्यावं लागल. त्यामुळे इथून पुढं धट राहायचं. जसे आल तसं उत्तर द्या. गप राहू नका. हे मारून टाकतील लोक. यांना जात भीत काय कळत नाहीये. चौकशी करतात अधिकारी. असले प्रकार व्हायला लागले. तुम्ही मोकाला वित नाहीत, 302 मध्ये घेत नाहीत. याचा अर्थ तुमचा आरोपी सोडायचा अंदाज आहे का? साहेब, मुख्यमंत्री साहेब, झोपेत असताना तुम्हाला वाटतं सत्ता आहे. तुम्ही जर एक बी आरोपी सोडला ना, त्या दिवशी कळून तुम्हाला काय काच असतं. जनता कशाला म्हणते तर मराठी कशाला म्हणते. तुम्ही बाकीत राहू नका. तुम्ही खोटे खोटे आश्वासन देता, गोड गोड बोलता, 10 लाख रुपये देत बसता, कुटुंबाला याला त्याला घेऊन जा तुपल्या माघारी. हो, नाटकं नको करू भाऊ. इथं न्यायच पाहिजे आता. हे पटलं नाही आज. कसं काय लोकांना येत नाही? कोण म्हणतं पुरावे नाहीत? यंत्रणा तुमची, तुम्ही नाही म्हणू शकता पुरावे नाहीत म्हणून. एवढं मोठं जर राज्यात नेटवर्क आहे स्ट्रॉंग त्याचं, कुख्यात गुंडगिरीचं, तो वळ्या आता सगळ्यावर गुन्हे दाखवलेत. त्याला तुम्ही बाजूला ठेवताय आणि मोका दुसऱ्यावर लावताय. 302 दुसऱ्यावर लावताय. खंडणीच्या गुन्ह्यातल्या त्या गुन्ह्यामुळेच गुन्हा झाले. त्याच्यावर कसं काय 302 नाही? ही कोणती पद्धत आहे? म्हणजे तुम्ही फसवायला लागलात मराठ्यांना गोड बोल. हे कदापि शक्य नाही. तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला फसवायला लागलात. हे कदापि शक्य नाही. जर तसे आरोपी एखादा सुटला की तुमचं वाजलं